नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला बॅकग्राऊंडवरनं कळत असेल की मी आले आहे आज पुण्याला. म्हणजे कालच आले आहे मी. पण काल माझी तब्येत थोडी खराब होती. मला ताप वगैरे आला होता. सो मी आल्यावर काहीच केलं नाही. गोळ्या घेतल्या आणि जेवण करून झोपून घेतलं. सो आज आहे डे 2 इन पुणे आणि मला काय दिसलं आहे तुम्हाला दाखवते. लुक ॲट लुक ॲट धिस. तुम्ही फक्त फ्लॅटची हालत बघा काय केली आहे बघा. फक्त फ्लॅटची हालत बघा. सगळीकडे पिशव्या, कचरा सगळं असं एकदम अस्तव्यस्त फ्लॅट करून टाकलेला आहे. हे बघा, काहीच जागेवर नाहीये. पूर्ण पूर्ण टेबलवर सगळा पसारा, इथे कपडे, इथे गाद्या वगैरे सगळं तसं सगळं असं पसारा करून ठेवलेला आहे. बट आज मी करणार आहे माझा पूर्ण फ्लॅट रिसेट. म्हणजे सगळं डीप क्लीनिंग वगैरे करणार आहे मी. कारण आता माझ्याकडे जॉब नाही. सो मी मोस्ट ऑफ द टाईम घरातच असते आणि ह्या घरात मी नाही राहू शकत. सो मला असं थोडंसं फ्रेश वाइब पाहिजे आहे आणि थोडंसं असं छान क्लीन राहायला आवडतं आणि मेन म्हणजे माझ्यासाठी क्लीनिंग एक थेरपी आहे. मला असं क्लीन करायला किंवा असं किचन वगैरे साफ करायला खूप आवडतं. मला छान वाटतं ते करून. सो चालू करूया. गॅलरी पण मी तुम्हाला दाखवते. झाडं आणलेली अजून हे लावलेले पण नाहीये आम्ही. गॅलरी पण साफ करायची आम्हाला अजून. आम्हाला म्हणजे मलाच, कोणीच नाही मला सोबत. सो माझ्या सगळ्या रूममेट ऑफिसला गेल्याय. तर मी आता त्यांना सरप्राईज देते सगळं साफ करून. आणि हो, हे सगळं मी इतकं सगळं ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही कारण तो ब्लॉग नाही तर ती सीरीज बनून जाईल. सो मी अशा थोड्या-थोड्या क्लिप्स जितक्या होईल तितक्या मला रेकॉर्ड करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. ओके. तर मी आधी सगळ्या घरातला पसारा आवरून घेते आणि मग मी फरची वगैरे पुसते सगळं. आता सगळ्यात आधी मी घरात जिथे कपडे पडले तिथून कपडे उचलून आणले बाहेरच्या दोरीवर वगैरे. आणि पावसामुळे कपडे वाळत नाही, सो आम्ही असं जास्त दिवस बाहेरच कपडे ठेवतो. सो आता हे कपडे फक्त माझ्या एकटीचे नाही तर माझ्या बाकीच्या 2 रूममेट्सचे पण आहे. सो मी सगळे वेगवेगळे सॉर्ट केले कारण मी प्रत्येकाच्या जागेवर ठेवू शकेल. काही धुण्याचे मला सापडले ते धुण्याच्या जागेवर ठेवले, बाकी सगळे कबर्डमध्ये ठेवून दिले. तर फायनली काहीच सगळे कपडे लावून झालेले आहे. एकदम छान मी व्यवस्थित लावले. तर इतकं डीप नाही केलंय मी, फक्त जितके बाहेर कपडे होते सगळे फोल्ड करून व्यवस्थित आतमध्ये ठेवून दिले. आता मी कबड एक दिवस निवांत दोन्ही पण एकदम छान. मला सगळं अरेंजमेंट पण चेंज करायचे त्याचं, ते मी नंतर करेन. आता फायनली बेडरूम व्यवस्थित आवरला आहे मी. इतकं नाही आवरलंय पण हा ठीकठाक आवरलंय. आता हॉलची बाई आहे. हॉल पण तर मी हॉल साफ करत होते आणि अचानक माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत. थांबा तुम्हाला दाखवते पाहुणे कोण आहे. तर ही पाहुणी नाही राहिली, ती कायमच आमच्या घरी येते. समीक्षा तुला भेटायला आली, तू एवढ्या दिवसानंतर मला आली बोलून. थँक्यू यार समीक्षा, थँक्यू यार. आल्यासरशी थोडं काम पण करू लागली असती, बट ठीक आहे. तर समीक्षामुळे माझं किचन आवरायचं राहिलेलं आहे, बट हॉल थोडासा झालाय आवरून. समीक्षासाठी मी गावावरून छान सीताफळ आणलेलं आहे. पिकलेलं. आणि आता फायनली माझा हॉल आवरून झाला आहे. समीक्षा पण गेली आहे. दोन्ही टेबल वगैरे छान क्लीन केले मी. हा पण टेबल केला आहे आणि हा टेबल पण खूप पसारा झाला होता, हा पण केला आहे. सोनाली पण आली बाहेरून आणि आता किचन करायची वेळ आली आहे. पण आता अंधार पडायला आला आहे, ऑलमोस्ट 6 वाजायला आले आहे. सो मी लाईट लावून घेते आधी मी किचनच्या खालचा सगळा पसारा वर ठेवते आणि सगळा किचन मोकळा करते, जेणेकरून मला झाडू वगैरे मारायला खूप इझी होऊन जाईल. सो त्यानंतर मी किचनच्या खालचं सगळं पुसून परत सगळं खाली ठेवून दिलं. आता किचनला आमचं फर्निश नाही आहे, सो मला बऱ्याच वस्तू अशा खालीच ठेवून द्याव्या लागतात आणि आम्ही घरीच जेवण बनवत असल्यामुळे आमच्याकडे खूप सारं तर आता फ्रीज आवरून झाले आणि तुम्ही बघू शकता किती कचरा भेटला आहे मला. लिटरली बऱ्याच दिवसापासून फ्रीजमध्ये वस्तू वगैरे होत्या आणि मी 10-15 दिवस घरी होते. सो माझे रूममेट्स वगैरे जॉब करतात, सो त्यांनी इतकं डीप क्लिनिंग नाही केलं. सो मला आल्यावर ते करावं लागलं. सो आता सगळं झालं आहे. तुम्ही किचनला झाडू मारून घेते आणि आता खूप लेट झालं आहे. मला अजून जेवण पण बनवायचं आहे.
आणि मी सोनालीला म्हटलं की सोनाली तू सगळे घरची फरची पुसून घे, कारण आता माझ्यामध्ये ताकदच राहिली नाही, कारण मला ऑलरेडी ताप आलेला होता. सो मला इतकं बरं पण वाटत नव्हतं. आणि हे तर मी फक्त खालचं किचनचा फ्लोअर आवरला आहे आत्ताशी, अजून तर बाकी खूप आहे. सो आता ऑलमोस्ट फ्रीज वगैरे सगळं आवरलंय. आता सगळ्यात मेन गोष्ट राहिली ती म्हणजे भांडे. तर आता मी भांडे घासते, म्हणजे सगळंच आवरल, मग मला किचन ओटा वगैरे स्वच्छ धुवून काढायचा आहे. ओके. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की, आणि नसेल माहीत तरी माहीत करून घ्या की मला भांडे घासायला खूप आवडतं. मी एकदम भांडे पगलू आहे. सो मी सगळे भांडे स्वच्छ आधी घासून घेतले. आणि भांडे घासता घासता मी विचार करत आहे की आता परत जेवण बनवायचं आहे, म्हणजे परत हे भांडे खराब होणार आहे. आणि माझ्या मनात असा विचार येऊन गेला की बाहेर खायला जायचं का? तर बघा, फायनली आणि फायनली आता मी थोडा सुखाचा श्वास घेईल, कारण सगळं एकदम छान क्लीन झालं आहे. मी एकदम बेसिन वगैरे सगळं छान घासून काढलं आहे. आणि सोनाली आलेली आहे आणि ती आता मला फरची पुसू लागणार आहे, म्हणजे तीच पुसणार आहे, मी फक्त बघणार आहे आता. अजून आमची गॅलरी पण बाकी आहे, पण आता गॅलरीला अजिबात ताकद नाही. सो गॅलरी आम्ही उद्या करणार आहे. काहीच सोनाली बघा किती छान फरशी पुसत आहे. जर कोणाला कामवालीची गरज असेल तर आमच्याकडे आहे. कुठे व्हॅकन्सी असेल तर नक्की सांगा. खूप छान हाताने फरशी पुसून मिळली ते. आणि नेहमीप्रमाणे मी या ब्लॉगचं पण एंड करायला विसरूनच गेले होते. मग त्यानंतर सगळा फ्लॅट वगैरे छान झाला. सोनाली आणि मी आंघोळ केली आणि आम्हाला परत भांडी घासायचा खूप कंटाळा आला होता. सो आम्ही डायरेक्ट बाहेरच गेलो खायला आणि बाहेरून थोडंसं नॉर्मल पराठे वगैरे खाऊन आलो आणि झोपून गेलो. तर हेच होते या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.